ताती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशाणी. विठ्ठल विठ्ठल नमामि भक्तवत्सलं कृपालुशील कौशलं. पदामि ते पदाम्बुजम् अकामिना स्वदामदम्. निकामश्याम सुन्दरं भवाम्बुनाथ मन्दरं. प्रफुल्लकञ्जलोचनं मदादिदीपमोचनं. प्रफुल्लकञ्जलोचनं मदादिदीपमोचनं. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपांडेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं. सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तो पुनः पुनः. जटाजूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत. जटाजूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत. कटी व्याघ्रांबर गले सर्पमाला. जय शिव शंकर भोला शंभो भोला. जय शिव शंकर भोला शंभो भोला. जय शिव शंकर भोला शंभो भोला. जयतु जगदंब भवानी. जयतु जगदंब भवानी. भवमोचनी नारायणी. दुःखहरणी सुखकरणी माता. जय 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 गिरिराज किशोरी. जय महेश मुख चंद्र चकोरी. जय गजबदन गजानन माता. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे. तुका मने पावटणे करू स्वर्गाची निशाणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. भगवान परमात्माची अगाध सत्ता सच्चितानंद घणाची निर्विकल्प समाधी भाषा. आणि या समाधी भाषेतून संत माला रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली माईबाप, त्या वाग्देवीला स्मरून भारतीय संस्कृतीमध्ये पंचम वेद निर्माते जगमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा मानव देहामध्ये भगवत तत्वाची जागृती करून मुक्ततेच्या दिशेनं कसं जावं याचं वर्णन करणारा आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल एवढा सुंदर 3.5 हाताचा हा देह जर आपल्याला मिळाला असेल, देहाचं तात्पर्य मिळण्याचं काय बरं, मिळाला सुदैवानं. मग या देहामध्ये येऊन नेमकं काय करावं, देह सार्थकी कसा लावावा, देहाची महत्त्वता काय आहे, माझ्याकडे लक्ष द्या. ही जाणीव करून देणारा कोणीतरी असला पाहिजे, कोणीतरी मार्गदर्शक असला पाहिजे. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, कुणीतरी पाणी देणारा असला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू म्हणून या सोयऱ्यांनी, तुकोबा ज्ञानोबांनी मायबाप बनून कुरवाळलं आणि आपल्याला त्या देहाचं तादात्म्य शिकवलं. अरे बाबा, कार्य करण्यासाठी जरी दिला तरी त्याची धन्यता करत असताना एक विशेष प्रक्रिया आहे. कुठल्याही घटनेची एक विशेष प्रक्रिया आहे, एक सूत्रबद्धता आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या सूत्रबद्धतेनं जीवन झालं की तो आनंद वेगळाच आहे. आणि मग या देहामध्ये जर भगवत प्राप्ती झाली तर या देहाची सार्थकता निश्चितपणे आहे. कारण हा देह आपल्याला असं वाटतं आपल्याला सहज मिळाला, पण थेंबे थेंबे तळे साचे जसं झालं ना, तसं
अनेक पुण्याईनं हा देह आपल्याला मिळाला, बहुत सुकृताची जोडी. आता ही सुकृताची जोडी आहे, मानव देह प्राप्त झाला, पण त्याच्यामध्ये सोने पे सुहागा म्हणून विठ्ठली आवडी. देह मिळाला हेही पुण्य आहे, कारण पुण्याशिवाय हा देह मिळत नाही. एवढा सुंदर देह आहे. नाकाच्या जाग्यावर नाक आहे, डोळ्याच्या जाग्यावर डोळे आहेत, कानाच्या जाग्यावर कान आहेत. हे जर उलट सुलट झालं असतं तर डॉक्टर इथं बसलेले आहेत, पहिले ऑपरेशन त्यांना करावं लागलं असतं. डोळे सुंदर पाहण्यासाठी दिलेत, नाक श्वास घेण्यासाठी, सुगंध घेण्यासाठी जर दिलेला आहे. हे मुखकमल जर डोक्याच्या मागे, तुम्ही महिला मंडळ इकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा. कोण आलं गेलं त्यांच्याकडे बघू नका, शेवटी माणसाला एकटंच जायचंय. विठ्ठल विठ्ठल हे तोंड जर मागे दिलं असतं तर मांजराचं तोंड कमी भरतं, एवढं आपलं भरलं असतं. जागच्या जागी सगळ्या क्रिया प्रक्रिया त्यानं व्यवस्थित केल्या. बरं, यामध्ये करण्यासारखं भरपूर आहे. याच देहामध्ये नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना. ही सार्थकता 84 लक्ष योनीमध्ये नाही. रोज आपण वर्ष श्राद्धाची कीर्तन ऐकणारी मंडळी इथं बसलेली आहेत, दशक्रियेचं प्रवचन ऐकणारी आहेत, पंचक्रोशी ज्यांच्या आवाजानं सुमधुर आवाजानं दणानून गेली आहे, अशा विठ्ठल नामगजनामध्ये ज्यांनी संपूर्ण जीवन वाहून घेतलं असे आदरणीय आबा आहेत, मते महाराज आहेत, नितीन महाराज आहेत. बाळगोपाळांची संख्या इथे आहे. आपण संप्रदायाला जोपासणारी मंडळी आहात, आपल्याला अनुभव आहे देह किती महत्वाचा आहे. पण हा देह मिळणं सोपं आहे, कळणं अवघड आहे. याची पण एक कोटी केली आहे. कोटी सोपी तुम्ही नेहमी ऐकता, ते सहज सांगून जाते, त्याचा विस्तार करत नाही. काहींना मिळालाही नाही, कळालाही नाही. काहींना मिळाला पण कळाला नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही. कोटी आहे, आपल्याला मिळाला पण कळत नाही, तो कळून देण्यासाठी तुकाराम महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्यांना मिळाला नाही, कळाला, त्यांना इच्छा आहे या मृत्यू लोकामध्ये यायची. त्यांना इच्छा आहे या देहात आल्यावर सद्मार्गाला लागायची. कारण त्यांना वर बसल्या बसल्या माहिती आहे, भजनाचा आनंद जर घ्यायचा आले असेल तर मनुष्य देहामध्येच प्रवेश करावा लागेल. आमच्याकडे खडकी आहे, दापुडी आहे. विषय चालतो एकीकडे आणि प्रमाण चालतं एकीकडे. धन्य 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 मृत्यूलोक. हा मृत्यूलोक ज्यांच्या पदस्पर्शानं धन्य झाला, ती संत मांदियाळी आवडली देवाला. देव म्हणला मला इथे जायचंय. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. धन्य धन्य ते वैष्णव सदन, 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 धन्य धन्य ते वैष्णव सदन. जेथे लक्ष्मी सहिते शोभे नारायण तुका कारणे, देव वेरावला या सुखा कारणे, देव वेरावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अरे संत आणि साधारण जीव यांच्यातलं अंतर पाहिलं तर संतांनी देह सार्थकी लावला, म्हणून देव इच्छिता ती पाहे. इहलोकीचा हा देह, आम्हाला हा देह हवाय. वंदनीय महाराज म्हणतात, ज्या देहाची देवानं इच्छा केली, आपण किती भाग्यवान आहोत, धन्य आम्ही जन्म आलो. बरं, नुसतं जन्म आलो आणि पैशाच्या मागे लागलो. आम्ही जन्म आलो आणि अनेक व्यवहारामध्ये गुंतलो. जन्माला येण्यात धन्यता नाही, विठोबाचं दास होण्यात धन्यता आहे. दास विठोबाचे झालो. आणि मग हे दास्यत्व घेतल्यानंतर आता साधना परिपक्व करण्यासाठी आयुष्य समर्पण करायचं. आयुष्याच्या साधने वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा ज्या तुकोबांनी घेतला, तुक्का झालासे कळस या न्यायानं संत शाश्वती घेऊन भगवत तत्वाची प्राप्ती करण्यासाठी देहाची सार्थकता व्हावी म्हणून महाराज म्हणतात, या देहाला सच्चितानंद पदापर्यंत मी पोहोचवणार.
आयुष्याची साधना करो. आणि हो, ते स्वर्ग तर या सच्चिदानंद पदापुढेही फिकं आहे, पण तरी सुद्धा अशी पावठणी करणार, त्याचं अस्तित्व असं झुकवणार की स्वर्गाची निशाणी जिथं वैष्णव उभा राहतील तिथे प्रगट होईल. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परिचित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा की आपलं हे सुंदर नगर सिन्नर आणि यामध्ये या कार्यालयामध्ये आज एका विशिष्ट प्रयोजनासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, हे सामाजिक आपल्या शिक्षणाचा सदुपयोग ज्यांनी केला आणि गोरगरीब जनांची सेवा करत आयुष्य ज्यांनी समर्पण केलं. खरं तर कैलासवासी भानुदासजी तुकारामजी थोरात पाटील भानुदास बाबांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 1 वर्ष झाले पिता छत्र ज्या मुलांच्या डोक्यावरून गेलं, असे आपल्या सर्वांचे आदर्श श्री डॉक्टर अरुणदादा भानुदासजी थोरात, तसेच श्री शिवाजीदादा भानुदासजी थोरात त्यांचे चिरंजीव आहेत. एखंडे परिवारामध्ये सौ वंदनाताई आदरणीय रामचंद्रजींचा संसार पाहतायत, तसेच सौ स्मिताताई, सौ मनीषाताई यांनी या थोरात परिवारामध्ये येऊन लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या पतीला साथ दिली आहे. खरोखर कैलासवासी भानुदासजी तुकारामजी थोरात हे शेतकरी खात्यामध्ये नोकरीला होते, परंतु शेती व्यवसायाबरोबर समाजकार्याची आवड त्यांच्या मनामध्ये निश्चितपणानं असावी. याचं कारण मी सांगते. आल्या आल्या वारकरी संप्रदायाचे प्रेषित आणि वारकरी संप्रदायाचे प्रेरक आमचे अरुणदादा थोरात यांनी मला परिचय दिला. परिचय ते डॉक्टर आहेत म्हणून नाही दिला, तर ते गोरगरिबांची सेवा करतात असा दिला. आणि अशी मुलं ज्यांच्या पोटी जन्माला येतात, निश्चितपणे धन्यो माता पिता धन्यो. आणि म्हणून असं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय भानुदास बाबा आपल्यात आता नाही आहेत. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आहे आणि त्या निमित्ताने भगवंताची सेवा करण्यासाठी आणि देवाला प्रार्थना करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. देवा, या थोरात परिवाराचं भानुदास नावाचं एक छोटंसं फुल तुझ्या पायावर पडले देवा. ऐक ना, ए परमेश्वरा, ज्या घराचा बाप गेला ना, त्या घराला सावरणं फार कठीण आहे. मृत्यू लोकाचं नवलय मनुष्य गेला की पुन्हा दिसत नाही. इथे सगळ्या डिग्र्या फिक्या आहेत, इकडे सगळा पैसा काही करू शकत नाही. एकदा गेला गेला, टाळी वाजली, संपला संपला, गच्छन्ति वा गच्छन्ति वा, इथे पुन्हा परत येणं नाही. आणि म्हणून डोळे भरून ज्यांना पाहतच राहावं, ज्यांच्या आदर्शानं पुन्हा समाजाचं कार्य नव्यानं करीतच राहावं असा समजावून सांगणारा बाप ज्या दिवशी घरातून जातो तेव्हा घराची पोकळी निर्माण होते. आणि खरं सांगू का, तुम्ही वर्ष श्राद्धाला कीर्तनं ठेवता, दहाव्याला प्रवचनं ठेवता, पण मी काय, माझ्यापेक्षा कितीही मोठा महाराज आणला तर बाप गेल्याचं दुःख कधी भरून निघू शकत नसतं. कारण बाप तो बाप आहे, आई ती आई आहे. बाबा यांची जागा जगामध्ये जगाच्या पाठीवर कोणीही घेऊ शकत नाही. आम्ही आई वडिलासारखे आहोत असं म्हणणारे भरपूर आहे, पण आई वेगळी आणि जन्मदाता बाप वेगळा, ज्याला दिवस रात्र नवे नवे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांची काळजी असते. बाप करी जोडी वा. लेकराचे ओढी, वा महाराज. बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुली करवंडी वाळवोणी, आपुली कुरवंडी वाळवोणी, आपुली कुरवंडी वाळवोणी, आपुली कुरवंडी वाळवोणी. ओ एकाएकी गेला मिराजीचा धनी, कडिया वागवानी हार खानी, कडिया वागवानी हार खानी. हो काही लोक आम्हाला भेटतात डॉक्टर साहेब, म्हणतात आम्ही आई वडिलांना सांभाळतो, ते निघून गेल्यावर मी म्हणत असते भिकारडे आहेत. आपण
कधीच आईबापाला सांभाळू शकत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आई बाप आपल्याला सांभाळत असतात. जिथे कमी तिथे आम्ही, शेवटपर्यंत ते झुंजत असतात, आपल्यासाठी काबाड कष्ट करत असतात. घराचं सौंदर्य दोघांमुळेच असतं. तुम्ही किती मोठा बंगला बांधा, ज्या घरामध्ये तान्हुल्यांचा आवाज आणि म्हातारपणाची थाप असेल ना, त्या घराचं सौंदर्य सगळ्यात मोठं असतं. म्हणून ऐका, आदरणीय भानुदास बाबा गेले आहेत. 1 वर्ष झालं. त्यांच्या सुनबाई इथं बसलेल्या आहेत. त्यांच्या पत्नी आहे नाही आहे, त्यांची मुलं आहेत. आपण सर्व त्यांच्या सुसंस्काराच्या जोडीनं समाजामध्ये कार्यरत आहात. ए देवा, बाप गेला रे आमचा. कायेन वाचा मनसेंद्रियत्वा बुद्ध्यात्मदावा प्रकृती स्वभाव करोमि यद यद सकलम परस्मय नारायणायती समर्पयामी. आजच्या कीर्तनामध्ये भगवंत आणि संतांच्या नावाचा जो काही गुणानुवाद होईल, कारण दोन्हीकडे पुण्य आहे. हरिमुखे म्हणा म्हणलं तरी पुण्य आहे, आणि पुण्यवंत व्हावे घेता नेघे माझी वाचा तुटी, म्हणजे माऊली म्हणलं तरी पुण्य आहे आणि विठोबा म्हणलं तरी पुण्य आहे. 1-1.5 तासामध्ये जेवढं पुण्य निर्माण होईल आमच्याकडून, हे पुण्य घे, पण आमच्या भानुदास बाबांना तुझ्या चरणी जागा चांगली मिळू दे, ही प्रार्थना करूयात. विठ्ठल 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 जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी रे. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी रे. काती आई काती सादरी जे पवित्र हरिकथा. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी रे. काती आई काती सादर हे पवित्र हरिकथा. भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, तरती दोषाचे डोंगर तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले. प्रमाण किती द्यावी. आणि ही मंडळी सोबत असल्यावर आम्हाला त्या गायनाची पर्वणी असते. पवित्र पावन देह मिळाला, या देहाची सार्थकता, कारण आता वाट्याला आलाय ना, मग कुठेतरी त्याची सार्थकता नित्यपणानं करावी, यासाठी वारकरी संप्रदाय आहे. खरं तर याचे काही अवगुण सांगितले आहेत. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यती. अस्ति हा प्रगट झाला, नंतर याच्यात परिवर्तन झालं, हा मोठा झाला, याला संतती झाली. जायते हा वाढत वाढत गेला, कोण? देह. वर्धते, नंतर अचानक याची आयु मर्यादा उल्लंघली, विपरिणमते. नंतर अपक्षते, देह मिळाला, इथपर्यंत सांभाळला, पण आता कीर्तनाला मांडी घालून बसता येत नाही, खुर्च्या टाकाव्या लागतात. तसं राग पाहू नका, आजचा विषय सोडून बोलतो. गुडघे दुखायला लागले हो आमचे. आता टाळी वाजायला लागली की सांधे दुखतायत, हात दुखतायत, कारण जेव्हा देह चांगला होता तेव्हा ते कळलं नाही. जब आई तेरी जवानी तुझे होश नहीं रहा, और जब होश आ गया तो जवानी नहीं रही. ज्या दिवशी डोकं जाग्यावर आलं त्या दिवशी ते पांढरं झालेलं होतं. नाही, आता अवेळी पांढरं होतं रवी दादा. डाय करून करून पुन्हा काळं करावं लागतं. असं आहे बाबा. विपरिणमते अपक्षयते, अर्थात आता गुडघ्यांमध्ये वेदना व्हायला लागल्या. आता देवा आम्ही तुझ्या कामाचा राहिला नाही, तू हा देह इतका सुंदर दिला होता. आणि मग एक दिवस असा आहे की राम नाम सत्य, राम बोलो भाई राम बोलो. विनश्यते, याची वाट लागणारे, याला वाट लावायला अनेक येणारे, हे सगळं संपणार आहे. म्हणून काही ठिकाणी असं वर्णन केलं, तरुणपणा हे ताजं फुल आहे आणि म्हातारपण हे सुकलेलं फुल आहे. आता बसलेल्यांना एक साधा प्रश्न आहे मला. मी वडीलधाऱ्या मंडळींचा अपमान करत नाही, ज्यांची प्रारंभता इथून असेल तर. आदरणीय सर पण बसलेले आहे. देवाला ताजं फुल आवडतं का सुकलेलं फुल आवडतं?
मी काय तुमचा बांध कोरला नाही, राग राग पाहू नका, भिव वाटतं मला. ताजं आवडतं का सुकलेलं? वा, काय मंजूळ आवाज आहे, शिका यांच्याकडून काहीतरी. घरातही आवाज आहे आणि इथेही आवाज आहे. ताजं फुल आवडतं ना ग देवाला? जर ताजं फुल आवडतं तर ताजं फुल म्हणजे तरुणपणा आणि सुकलेली फुलं म्हणजे जर्जरपणा. त्याला जर ताजं फुल आवडतं ना तर तरुणपणामध्ये हे तरुणपण भगवंताच्या चरणी अर्पण करावं, कीर्तनात नाचावं. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तना. त्याचं नाचणं त्याचं जीवन सफल होईल. एक तर त्यांना समाज कार्य करावं, गोरगरिबांची सेवा करावी, नाही तर निदान विना गळ्यामध्ये घेऊन तरी. पण आमच्या वाट्याला कधी कधी एवढं, आत्ताच महाराजालाही विना लागला आणि या बाळालाही विना लागला माझ्याकडे. कधी कधी अशी अवस्था होते की इतकी वय झालेली माणसं विना घ्यायला असतात. एका ठिकाणी असं कीर्तनाला गेलो, विठोबा रुक्माई झालं, थरथर 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 हात करत होता. अरुण दादा खाली दर्शनाला जसं वाकलं तसं विना दणकन माझ्या डोक्यात, जागेवर जय विठ्ठल. पुन्हा कीर्तन करण्याच्या योग्यतेच राहिलो नाही. लोक म्हणतात ठीक आहे, सप्ताह करताना ते खातं तुमच्याकडे दिलेलं आहे, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. या जीवनामध्ये आलं तर कुठला ना कुठला गंध माणसाला लागावा की नाही, कुठला ना कुठला रंग माणसाला लागावा की नाही. चला सोडा, बाकीचे रंग सोडून द्या, हे मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात. रंगी रंगे रंगे काय बोलला पतंगे शरीर गाया धरती अविनाश हा श्रीरंगाचा एक रंग लागू द्या नाव, पांडुरंग वेगळा रंग. तुका म्हणे इह लोकीच्या पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. विठोबाचे गुणी वेदिले, गोविंदाचे गुणी वेदिले. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, रंगले. जीवनाला एक रंग लागावा. एक लेकरू महाराष्ट्रामध्ये असं झालं की 16 ते 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढं दिव्य चरित्र ज्यांचं घडलं, आपण उत्तरार्धामध्ये ऐकणार आहोत आणि आज मुद्दामून सांगणारच आहे मी माऊलींचं चरित्र. एवढा सुंदर रंग ज्यांनी आपल्याला लावण्याचा प्रयत्न केला, आयुष्यदान खर्ची करून टाकलं. कारण का? अरे पुन्हा हा हाताला नरदेह लागणार नाही, दुर्लभू रे दुर्लभू रे दुर्लभू, एवढा सोपा नाही हा. पण आता माणसांचं हल्ली असं झालंय, कहा गये तो कहा नाही, क्या लाये तो कुछ नाही. तेलही गेलं, तुपही गेलं, हातात आलं धुपटणं. एका घरातला उंदीर सुकला होता, उंदीर असा काडीमुडी झाला होता, किरकोळ. आणि उंदीर याला जर सुकणं म्हणते तर झाड होणं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. लोकांचा विश्वास उठून जाईल तब्येतीवरचा. असा सुकला उंदीर. उंदराची बायको म्हणली, पलीकडच्या घरामध्ये आपले नातेवाईक आहेत, जरा खातं पितं घर आहे, भाऊजीला एकदा आवाज देऊन बघा. बिळातून इकडचं दर्शन तिकडे होत होतं आणि तिकडचं दर्शन इकडे होत होतं. छोटंसं बिळ होतं असं. मग याने एक दिवस डोकून पाहिलं आणि भाऊकीला आवाज दिला, रामभाऊ नाही बसलेली इथं आहेत का? म्हणे काय? घर तुमचं खातं पितं आहे, तब्येत पाणी जरा वरी आहे. मग काही नाही, तुमची वहिनी म्हणत होती जरा 4 दिवस तिकडं राहून या, जरा नड पडली आहे अन्नधान्याची, गहू संपलेत, ज्वारी संपलीत. कोणाचं सांगते मी? बोलत जा तुम्ही, मला बरं वाटतं, बाकी काही नाही. पलीकडच्याला दया आली आणि तो म्हणला, मग वाट कसली पाता भावड्या, बिळातून ये. आता हे त्या बिळातून निघून गेलं सर नितीन महाराज. आणि जसं गेलं तसं तिकडे अति पाहुणचार, अतिथी देवो भव उंदरात पण मानतात. पाहुणचार केला. 8 दिवसासाठी आलात ना भाऊजी, महिनाभर राहा. आणि मग एवढं चांगलं चुंगलं खायला होतं, एवढी मेजवानी होती, आ हा हा काय सांगावं. तिकडे महिनाभरातच याचे गालं वर आले, टुम झाला. कोण?
हे जे सुकडं गेलं होतं ना तिकडे असं फुगलं, टूम झालं. आता थोडंसं धान्य इकडचं तिकडे घेऊन जावं, तिकडच्याची दया, कारण सुखामध्ये आता त्यांना कोण आहे, काहीतरी घेऊन जाण्यासाठी आलो, असा फुगला. मग हा म्हणला, रामभाऊ आता घरी गेलं पाहिजे. तो म्हणलं मग अडवलंय कुणी काय, तुला जेवढे दाणे घेऊन जाता येतील बाबा, जेवढं तुला द्रव्य घेऊन तू जा म्हणला, दुसरा तर रस्ता नाहीये, बिळातून जायचंय. पण यानं विचार केला नव्हता की एवढं जाड होऊ नये की बिळात घुसताच येणार नाही. हे ज्या बिळातून आलं तेव्हा ते सुकडं होतं, पटकन आलं, पण परत कुठं जाता येत आहे. तो म्हणला जीव कोंडून मरायची वेळ आहे. मग काय करायचं. रामभाऊ म्हणले असं करा, महिनाभर राहा, पुन्हा खराब व्हा, आणि मग पटकन. याला म्हणतात कहा गए तो कहा नाही, क्या लाए तो कुछ नाही. विठ्ठल 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 आले तसे आले, चाललंय चाललंय, करतोय करतोय, खातोय खातोय, बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. काहीतरी वेगळं करण्यासाठी हा नरदेह आहे. काहीतरी वेगळं करा. ज्या वेळेला आपण वेगळं करायला जातो ना, तेव्हा साधारण समाजाची सुद्धा आपल्याकडे नजर जाते, देवाची जाणार नाही का बोला. मला सांगा, चला रेशनची रांग असेल, किराणा सामानाची रांग असेल, किंवा कुठली तरी रांग आहे एक विशिष्ट प्रकारची, रांगेमध्ये घेण्यासाठी काहीतरी आपण उभा राहिलो, एका रांगेत सगळे उभा राहिले, फक्त एक जण जसा रांगेच्या बाजूला गेला. आता मला सांगा, येणाऱ्या लोकांचं रांगेतल्याकडे लक्ष राहील का रांगेतल्या बाहेर जाणाऱ्याकडे लक्ष राहील. रांगेतून जो बाहेर गेला ना, त्याच्याकडे पटकन सगळ्याचं लक्ष राहतं. तसं संसाराच्या रांगेत सगळे आहेत, थोडंसं बाजूला समाजाच्या न्यायासाठी उभं राहिलं की परमात्माचं लक्ष आपल्याकडे जातं. हे विशिष्ट कार्य आपण करावं, हे याच देहामध्ये होतं. या देहाची सार्थकता एवढी आहे की कोहम कथमिदम चाहतम कोहम कर्तस्य विद्यते. इथे याला जर ज्ञान झालं तर देवत्व याच्यापासून वेगळं नाही आहे. देवत्व जागेवर आहे, तिथे पुन्हा त्याला शोधायची काही गरज नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाय, असं अस्तित्व आहे. रामकृष्ण परमहंसाकडे एक व्यक्ती गेला, मोठा सेठ होता, आणि त्यांनी असं ऐकलं होतं की रामकृष्ण परमहंस जेव्हा समाज झोपल्यावर रात्रीचं भजन करतात, त्यावेळेला महाकाली त्यांना दर्शन देण्यासाठी येते. आणि अशी बातमी सगळीकडे पोहोचल्यानंतर त्यानं काय केलं, घरामध्ये जे सोन्याची नाणी होती, मोठा सेठ होता, बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की पैशानं साधू विकत घेता येतो. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे, पैशानं साधू विकत घेता येतो, आणि जे विकल्या जातात ते साधू नसतातच. ते त्यांना एक धन घरी पांडुरंग अभंग हे सरीना पायो जी मैंने राम रतन धन पायो. रामकृष्ण परमहंसाला त्यांच्या सेवकाने सांगितलं, बोले सेठ जी आए हैं. बोले आए तो क्या करूं. बोले नगर के बहुत बड़े सेठ है, आपके दर्शन के लिए आए. बोले चलो अंदर बुलाओ. सेठ जी आले, समोर बसले, हाथ जोड़ायला लगले, रडायला लगले. बोले बाबाजी सब देखा लेकिन परमात्मा को देखा नहीं. हमने सुना है आपको महाकाली दर्शन के लिए आती है और आप वार्तालाप करते हो, वाद सुवाद सुसंवाद आप में होता है, ज्ञान प्राप्ति होती है, आप कुछ भी करो, लेकिन अब इस बार पूनम की रात, पौर्णिमेच्या रात्री महाकाली जर तुम्हाला दर्शन द्यायला आली तर तुम्ही काय करा, तिला माझ्या घरी घेऊन या, आणि त्याच्यासाठी काय लागेल ते द्रव्य मी तुम्हाला द्यायला तयार आहे. साधू असे असतात की समोर बसलेल्या माणसाला क्षणात ओळखतात. ते म्हणले लातो की भूत बातो से नाही मानते. ते म्हणले गड्या तुझ्या घरी घेऊन येतो, तुझ्याकडे घेऊन येतो, पण मला तुझा पत्ता तर सांग. ते म्हणले अमुक अमुक गल्लीमध्ये माझा बंगला आहे. ते म्हणले नाही, हे तुझ्या घराचा पत्ता आहे, मला तुझा पत्ता पाहिजे. तर म्हणलं अहो बस स्टॉपवर कुणालाही माझं नाव विचारलं ना तर सांगतील अमुक अमुक सेठचं घर इकडे. ते म्हणले नाही, ते तुझ्या उपाधीचं उत्तर आहे, मला तुझा पत्ता सांग. त्यांनी एवढी कारणं सांगितली, त्यांना वाटलं महाराजांच्या लक्षातच येत नाही. ते म्हणले असं करा, अशा अशा कोपऱ्यामध्ये माझं ऑफिस आहे, तुम्हाला नाही घर सापडलं तर तुम्ही त्या ऑफिसला. ते म्हणले अरे ऑफिसचा पत्ता आहे, मला तुझा पत्ता सांग. मग त्याच्या डोक्यात आलं आणि तो डोकं खाजवू लागला. म्हणला महाराज मला अजून माझा पत्ता माहीत नाही. रामकृष्ण परमहंस म्हणले ज्या दिवशी तुला तुझा पत्ता माहीत होईल त्या दिवशी तुला अंबाबाईला शोधत जाण्याची गरज नाही, अंबाबाई आपोआप तुझ्या घरी येईल.
काहीतरी सार्थकता आहे, पण मी माझं पण गेल्याशिवाय आणि भगवत तत्वाची प्राप्ती झाल्याशिवाय हा देह सार्थकी लागत नाही. यामध्ये लावता येतं. मग कसं? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ साधू संतांच्या आश्रित झालं. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म या महाकेवल वाक्याचा बोध जर आश्रित होऊन झाला आणि तत्वज्ञानाची प्राप्ती झाली तर मी ब्रह्म आहे हे जागृत करायला फार वेळ लागत नाही. आणि ते जागृत झालं तर भगवत तत्व लांब नाही हे देवादिकांना माहिती आहे, म्हणून ते आसक्ती ठेवतात अभंगाचं प्रथम. इह लोके चाहते हो, इह लोके चाहते, एही ह लोकी चाहते, इह लोकी चाहते, इह लोके चाहते हो, इह सगळं काही करता येतं म्हणून देव सुद्धा मनुष्य अवतारामध्ये आला. तुम्ही रामायण वाचा. रामायणाचा प्रारंभ वर्णनामार्थ संगाणाम रसानाम छंद सामपी मंगलानाम च कर्तारो वंदे वाणी विनायको. रामायण हे वर्ण शब्दापासून प्रारंभ झालं आणि संसार घोर किरणो दह्यंतीनो मानवा. मानव या शब्दावर शेवटचं अक्षर आहे उत्तरकांडातलं शेवटचा श्लोक. मानव आणि वर्ण या दोन मध्ये सगळं रामायण आहे. काही लोकांना असं वाटलं रामायणाचा प्रारंभ राम शब्दापासून व्हावा, पण नाही, तो माणसाच्या वर्णापासून प्रारंभ झाला. माणसाचा वर्ण. म्हणून रावणाने सुद्धा वरदान मागत असताना रावण मरण मनुज कर ज्याचा. मला माणसाच्या हातून मरण हवं तेवढं साधं नव्हतं, पण साध्याचं परिपक्व करता येतं हे सांगण्यासाठी देव मनुष्य अवतारामध्ये आले. सगळं काही इथे करता येतं. हा देह वाया घालता येत नाही. वाया तर आपण घालवतो बाबा. जीवन जगताना संगत चांगली नसेल, माझ्याकडे लक्ष द्या. बुद्धी मन चित्त हे जर व्यागळी लागलं असेल आपल्यालाच आपलं काही सुचत नाही. सगळं इथे नथिंग इज इम्पॉसिबल बट एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड. इथं अशक्य असं काय आहे? सगळं तर होत आहे. आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी मोठी माणसं झाली, काहीतरी कर्तव्य करून गेली. जरी हा पाचा तत्वाचा असेल, मेल्यावर याची मुठभर माती, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबांचं जसं आचरण होतं तसं आचरण आपल्याला करता येत नाही का? बोला. पण आता आपण वर्तमान संपूर्ण बिघडून गेलाय. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पंढरपुराच्या दर्शनाला निघाले. देवघरी नांदतच होता, पण रावळामध्ये जायचं. आणि दर्शनाला चालल्यानंतर जुनं मंदिर पांडुरंगाचं पायऱ्या चढायला सुरुवात केली. आणि पायऱ्या चढता 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 पहिल्या पायरीवर एक जण बसलेला होता. आता पायऱ्यावर बहुतेक मागणारे बसलेले असतात, ज्यांच्या मनाच्या अवस्था पूर्ण होत नाही बसलेले असतात. भिकाऱ्या वृत्तीचा व्यक्ती, त्याला काही नाहीये, 18-20 बसला तो. नात जाऊन जात असताना त्यांनी हात पसरवला, देवाच्या नावानं काहीतरी देऊन जा. संत हृदय नवनीत समाना. हृदय व्याकुळ होतं, थांबले. आणि त्यांनी त्याला विचारलं, का रे बाबा काय झालं, का बसलायस? नीट ऐका लक्षपूर्वक. बाबा धन नाही, आणि धन नाही तर मन कशातच नाही. कारण काही काही लोक हनुमान चालिसाचाही उलटा अर्थ घेतात. होतं ना आज्ञा बिनो पैसा रे.
म्हणजे आमच्यासारख्या सांगा पैशाशिवाय काय होतं म्हणले. पैशाशिवाय काही होत नाही अरुण दादा, पण पैसाच सर्वस्व आहे असंही नाही. ते म्हणले काय करू. अहो देवाला सांगा. नाथ असे आहेत की पटकन जर डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणले देवाकडे पाहतोच आता. कंबर असं घट्ट बांधलं नाथांनी. भांडायचं म्हणल्यावर कंबर बांधावं लागतं. असं घट्ट बांधलं आणि नाथ म्हणले याच्याकडे पाहतोच. रुक्मिणी माता लांब बसलेल्या आहेत पण हसायला लागल्या. देवा काही खरं नाही. आतापर्यंत भांडणारे आले पण साधे होते. नाथ येत आहेत, जरा जपून. नीट ऐका लक्षपूर्वक, तुमच्या कामाची गोष्ट आहे. देवा तुला एवढं सगळं तुझ्याकडे, समर्थाची घरी सकळ संपदा, नाही त्रुटी कदा कासयाची. सगळं तुझ्याकडे, तू षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे. अरे एवढं लोकांना दिलं, त्यातलं थोडं याला दिलं असतं तर तुझं काय बिघडलं असतं. झालं. पुढे गेले. एक बाई पदर पसरून बसलेली आहे आणि पदर पसरून ती सारखी छाती बडून म्हणते देवा पाठीपोटी एखादं मुलबाळ दे. अरे विवाह झाला आणि तेव्हापासून वाट पाहतीये, मुलबाळ नाही देवा. नाथ महाराज तिथे थांबले, विचारलं ताई आहेत ना. हो बघा एवढं सगळं आहे पण पोटीपाटी संतती नाही. काय म्हणावं या देवाला. एवढ्या दिवसाची इतर आवळामध्ये येते पण एवढी नवस केली देवानं, काही माझं पूर्ण केलं नाही. नाथांच्या डोळ्याला पुन्हा पाणी आलं आणि नाथांनी जे कंबर बांधलं होतं पुन्हा कसाटा आवळला. याच्याकडे पाहतोच म्हणे. नाही त्याच्या घरी एवढी खिचडी केली. मी वेगळा एक समाज असा पाहिलाय आबा की त्याच्या घरामध्ये मोजून पोरं घ्यावे लागतात. कळालं असलं तर बरं, नाही तर जेवल्यावर कळलं. वेगळा समाज म्हणले मी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल पहिल्या नंबरचा कोण, दुसऱ्या नंबरचा कोण, बापाला कळे नाही इतकी पोरं आहेत घरात. देवा नाही त्याला एवढी लेकरं दिली, माझ्या पाठीपोटी नाही. नाथांनी ती शिदोरी घेतली, कसाटा आवळला, घट्ट केला, बघतो म्हणे तुझ्याकडे. आता भगवंताला सुद्धा घाम फुटावा अशी वृत्ती नाथ महाराजांची झाली. पुढे गेले. पुढे गेल्यावर वरच्या पायरीवर एक सूरदास बसलेला होता, अंध व्यक्ती, काही दिसत नाही त्याला. जवळून गेल्याबरोबर नाथ म्हणले हा एकटा राहिला, दीन दिसतोय, कपडे विदीर्ण आहेत, काय कोण आहे बाबा तू, कुठल्या गावचा. म्हटलं बाबा दिसत नाही, बसलोय. हजारो सूर्य एका वेळेला उदयाला आल्यावर याच्या श्रीमुखलाचं दर्शन होतं. एवढं तेज याच्याकडे आहे. याने एखादी ज्योती जर माझ्या डोळ्यात दिली असती, 2 डोळे घालवायची काय गरज होती, एखादा डोळा चांगला ठेवायचा होता. आता मात्र नाथ चिडलेले आहेत. लक्षपूर्वक ऐका. काय देवाची किंमत, बघतोच म्हणे. दर्शन बाजूला राहिलं, आज याच्याकडे बघणार. जसे जसे नाथ मंदिराकडे चालले तसं भगवंताला घाम फुटला आणि भगवंत थरथर थरथर करायला लागले. रावळामध्ये गेल्यानंतर नाथ महाराजांनी कमरेवर हात ठेवले. एखाद्याची गंमत पाहायची असल्यावर कमरेवर हात ठेवावेच लागत. पाहू का तुझ्याकडं. देव म्हणले काय झालं नाथा, शांत व्हा. तुम्ही शांती ब्रह्म आहात, विसरलात का. तुम्ही शांती ब्रह्म आहात. ते म्हणले जाऊ दे शांती ब्रह्म, तुझं चाललंय काय. अरे देव आहे ना, द्विज धातूपासून देव हा शब्द तयार होतो. देव म्हणजे देणारा आहे ना, मग तुला द्यायला जमत नसेल तर कशाला विटेवर उभा राहिला रे देवा. उतर खाली. देवाला खाली उतर म्हणण्याची टाप फक्त संतांमध्ये आहे. देवा उतर खाली, खाली उतर. मग तुम्ही काय करणार. काही नाही, मी तुझ्या जागी उभा राहतो, मला जेवढं जमल तेवढं करतो. काय करणार आहेस, सगळं करतो. देव म्हटला मी जाणलंय तुझं काय काय अनुभवलंय म्हणून. त्या तिघांची फाईल तू पाहिली आहे का. एखादं काम करायचं असल्यावर फाईल बघावी लागते ना. मग ते महाराज वकील आधी फाईल पाहतो, कशी आहे, बरी आहे का, सोडण्यासारखी आहे का. अरुण दादा म्हणजे किती पैसे घ्यायचे, वकील नाही ना बसलेले इथं. ऐका, फाईल पाहिली पाहिजे. ते म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही बघा, सगळं अनुभवलं. नाथा तरी तुमचा राग जात नाही का. नाही नाही म्हणे देवा, तुला जमत नसेल तर तू खाली उतर, मी उभा. विठ्ठल विठ्ठल बसून घ्या. ऐका, देवाला खाली उतरवलं, पण उतरवता उतरवता देवाकडून काही तास मागून घेतले. म्हणे किती, 2 तास. देव सांगितलं घड्याळ पक्क आहे ना तुमचं, पक्क. नाथा तुम्ही 2 तास याच्यावर उभं राहायचं. कशावर, विटेवर. माझ्याकडे लक्ष द्या. नाथांनी सांगितलं देवा 2 तासामध्ये. काही काही लोक म्हणतात ना 1 तासापुरतं आम्हाला
पंतप्रधान करावं. ते ज्याचं त्याला जावे त्याच्या वंश तेव्हा असं वाटतं की नाही. पूर्वीच्या शाळेमध्ये निबंध यायचे, मी पंतप्रधान झालो तर. किती पानं भरायची. लिहिणं सोपं आहे, बोलता वाटे सोपे. उभं राहायचंय. ते म्हणले उभा राहा, पण 2 तासाचा वेळ आहे. यांच्या फायली सोडून घ्या, मला सांगा. ते म्हणले 2 तास भरपूर झाले. देव खाली कोपऱ्यामध्ये उभा राहिला. आलेल्या लोकांना नाथ दिसत नव्हते, देवच दिसत होता. पण विटेवर नाथ उभा राहिलेले आहे. कारण विटेवर उभा राहिल्यापेक्षा शिवाय जगाचं गणित सोडता येत नाही. पहिली फाईल हातामध्ये घेतली भिकाऱ्याची आणि भिकाऱ्याचं चरित्र पाहिलं. 18 विश्व दारिद्र्य. नाथ फाईल बघता बघता, चरित्र बघता बघता रडायला लागले आणि ते म्हणले, ए देवा, अरे थोडं तरी याला द्यायचं ना बाबा, एवढं आहे तुझ्याकडे. देव म्हणला, पुढचं पान पलट. पुढे महत्वाचं लिहिलेलं आहे. आणि बघता 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 एक पान चाळत गेले तर पाहिलं तर काय, पूर्व अवतारामध्ये हा नगराचा सेठ आहे. व्यर्थ व्याभिचारामध्ये याच्या संपत्तीचा यानं व्यय केलाय, पण 1 रुपया सुद्धा सत्कर्माला यानं कधी लावला नाही. म्हणून त्याचं फळ म्हणून आता त्याला भिकारत्व पत्करावं लागलं. हे त्याचं फळ होतं. नाथांनी वाचल्याबरोबर नाथ म्हणले, अरे बापरे, हे गणित तर फार अवघड, हे तर सोडण्यासारखंच नाही आहे. असं करू, मधल्या वेळेत जर वेळ भेटला तर हे बघू नंतर. फाईल बंद करून बाजूला ठेवली. ते म्हणले सोपी बघू. दुसरी फाईल घेतली बाईची. निपुत्रिक आहे, पाठीपोटी एकही संतती नाही आहे, तिचं बघावं. तिचं चरित्र बघितल्यानंतर पूर्व अवतारामध्ये तिनं अनेक भ्रूण हत्या केल्यात. नितीन महाराज, अनेक भ्रूण हत्या केल्यात. त्याचं फळ तिला आत्ता मिळालंय. पाठीपोटी एकही संतती नाही आहे. नाथ महाराज म्हणले, हेही प्रकरण अवघड आहे. एवढं करता करता 1.5 तास निघून गेला, पत्ता लागला नाही. आता अर्धा तास बाकी आहे. आणि अशामध्ये आंधळ्याची फाईल घेतली. ते म्हणले 2 नाही जमल्या, 3रं तर जमेल. 3री पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं की पूर्व अवतारामध्ये याच्याकडेही धन आहे, पण धनाचा व्यय करताना याच्या नजरेनं कधी पवित्रता अनुभवला नाही. यानं पवित्र नजरेने कधी कुणाकडे पाहिलं नाही. अनेक स्त्रियावर यांनी अत्याचार केले आहेत. स्त्री ही भोग वस्तू म्हणून हमेशा पाहिलंय, म्हणून याला नजरहीन करणं हे याचं फळ आहे. नाथ महाराजांनी तीही फाईल बंद केली आणि तास संपला. देव म्हणले, नाथा काय झालं? काही नाही म्हणले. देवा थोडा वेळ वाढून दे ना. ते म्हणले 2 तास झालेत, खाली उतर. माझं घड्याळ पक्क आहे. ते काही कलियुगातल्या लोकांसारखं नाही, 7ला लग्न असतं 10 लागतं. माझं घड्याळ पक्क आहे, उतर खाली. जमतंय का? त्या दिवशी नाथ प्रणिपात करतात, मनुष्य देहामध्ये कर्म करण्यासारखे किती चांगले आहेत, पण संत संगती आणि अनुग्रह नाही, म्हणून हा मनुष्याचा देह व्यर्थ गेला. पण देहाचं महत्व ज्यांना कळालं ते म्हणतात, देव इच्छिता ती पाहे. बस आता देवानं इच्छा केली या मनुष्य देहाची, पण आता सार्थकी लावायचं ना, तर धन्यत्व त्या मनुष्य देहामध्ये प्राप्त झालं. म्हणून अभंगाचं 2रं चरण. ज्या देहाची प्राप्ती व्हावी असं देवांनी इच्छा केली आहे, काहीतरी विशेषत्व आहे. तुकोबराय म्हणते, धन्य आमचं जीवन, पवित्र ते कुळ, पावन तो देश. या सुंदर प्रगत देशामध्ये आमचा जन्म झाला, या राष्ट्रात आमचा जन्म झाला आणि आम्हाला संगत चांगली मिळाली. तुकोबराय म्हणले, बस साफल्य झालं. 350 वर्षाचा परमार्थ घराण्याचा आहे आणि तुकोबांची अवस्था एवढी छान आहे की धन्यता आहे जीवनाला. एक सांगू, ही धन्यता व्यक्त करायला मन मोकळं असावं.
मन मोकळं असावं. आपण जर कुणाचे बांधील असो ना तर धन्यता व्यक्त करता येत नाही. एखाद्याकडून आपण फार ऋण घेतलंय आणि मग त्याच्या समोर आपण मनमोकळेपणानं म्हणू शकत नाही आम्ही स्वानंदात सुखानं जगतो म्हणून. भगवंतावर ऋण करून ठेवावं अशी वलोबा आणि कणकाई होते, म्हणून धन्यता व्यक्त करतात. तुकोबरायांचं जीवन बघा, कैक मागणी पर तुकोबरायांचे अभंग आहे. मागणी पर अभंग म्हणत असताना आम्हाला म्हणावं लागतं तुकाराम महाराजांनी हे मागितलं, तुकाराम महाराजांनी ते मागितलं. तुम्हाला तुकाराम महाराजांचं अस्तित्व सांगते. तुम्ही महाभारत भागवत वाचून असाल. तुकोबरायांचे आधीचे अवतार आहेत. तुकोबरायांचा हा अवतार झाला म्हणजे एवढेच तुकोबराय मर्यादित नाही आहेत. जे जे धरिले अवतार तुका त्यांचे, अंबरीशापासून जर तुकोबरायांचा अवतार सुरू झाला असेल तर तुकाराम तुपासम, तूप हा दुधाचा शेवटचा अवतार आहे. महिला मंडळ, तूप बनवायचं असेल तर कोणत्या झाडाजवळ जावं लागेल? अगं तूप कशापासून बनतं? अशा मुख गिळून बसल्यात, काही बोलायला तयार नाही. दुधापासून तूप बनतं की नाही? मग दूध हातामध्ये घेतलं की लगेच तूप दिसतं का? त्याच्या काही प्रक्रिया असतील ना. त्याला खळखळ उकळावं, मग त्याला थंड होऊ द्यावं नॉर्मल टेम्परेचरवर, मग मुरवण घालावं, मग मंथन करावं, मंथोनी नवनीता. मग तसा अंबरीशाचा झाला, प्रल्हादाचा झाला, अंगदाचा झाला, नामदेवरायांचा झाला, मग तुकोबरायांचा झाला. दुधापासून तुपापर्यंत येताना ही प्रक्रिया आहे की नाही बोला. आणि या प्रक्रियेमध्ये तुकोबरायांचं जीवन जेवढं धन्य होतं तेवढं अवतारांचं जीवन धन्य होतं. ते तुम्हाला सांगते. अंबरीशासाठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळीले किती एक. दुसरा अवतार प्रल्हादाचा. ज्या वेळेला प्रल्हादासाठी भगवान नरसिंह प्रगट झाले, ते धन्यता व्यक्त करतात ना, अस्तित्व साधं नाही. जांभळ्या देऊ नका, मला झोप येते, लक्ष द्या. मला माहिती आहे जेवायची वेळ झाली आहे म्हणून. जेव्हा खांबातून प्रगट झाले, हिरण्यकश्यपूनं स्वतःच्या मुलाला मारायची एकही संधी सोडली नाही. 11 कारणं शोधलेत, 11 कारणं. आपल्याकडे त्याचे प्रमाण आहे, हिंदीतून येईन, मराठीतून आहे. जाको राखे साईया मार सके न कोय, बालना बाका कर सके चाहे सब जग वैरी होय. आणि महाराजांचं प्रमाण आहे, निर्वाणी गोविंदू काहीच साकडे, मागे पुढे उभा, आलिया आगाध, साधा वया भक्ती काज. येतो ना बाबा तो, त्याला यावंच लागलेलं आहे. मग त्या हिरण्यकश्यपूनं 11 कारणं, मग उकडत्या कढईत टाक, दरीतून फेकून दे, पिसाळलेल्या हत्तीच्या खाली वगैरे वगैरे केलं. शेवटी हा नारायणाचं नाम घेणं काही सोडत नव्हता. हिरण्यकश्यपू स्वतःला देव म्हणायचा. मग त्याला राग आला आणि आपल्या सगळ्यांना भागवताची कथा माहिती आहे, मला मूळ मुद्द्यावर जायचंय. त्याने सांगितलं या खांबामध्ये तुझा नारायण आहे का? त्यावेळेला देव विशेष रूपानं नव्हता. पण ज्या वेळेला प्रल्हादाच्या मुखातून शब्द निघाले, हो माझा नारायण इथे आहे म्हणल्यावर जशी लाथ मारली तसं विदीर्ण झालं आणि भगवत तत्व प्रगट झालं. स्तंभी नारायण प्रगटले, प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, प्रगटले, स्तंभी नारायण. ए खांबावरी मात हरिली दुर्जन स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, प्रगटले, प्रगटले. आता तिथे अवतार तो फार एवढा छान होता, स्तंभी नारायण प्रगटले, एवढं सुंदर प्रमाण झालं. एवढा अवतार तो देखणं नव्हता. तो असा अवतार होता की नरसिंहाचा अवतार, आणि आगीचे गोळ बाहेर निघायचे तोंडातून, आगीचे गोळ नरसिंहाच्या. कारण हिरण्यकश्यपूची अट तशी होती, त्याला वाटायचं मी लय हुशार आहे. ब्रह्मदेव जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा तो म्हणला मला मरायचं नाही. ब्रह्मदेव म्हणले अरे मला जागा खाली करावी लागते, तुझं काय घेऊन बसलाय? मग तो म्हणला एक काम करा, माझ्या अटीवर मला मरण द्या. कसं? भूत नाही, भविष्यमान नाही, वर्तमानात, आत नाही, बाहेर नाही, सकाळ नाही, संध्याकाळ नाही, 12 महिन्यातला एकही महिना नाही, असुरानं नाही, शस्त्रानं नाही, देवानं नाही, असुरानं नाही, असं मला मरण द्या. देवानं असा अवतार निवडला महाराज. देव नरसिंहाच्या अवतार, अर्धा नर आणि अर्धा सिंह, नरसिंहाच्या अवतारामध्ये आले. हिरण्यकश्यपूला उचललं, ना आत ना बाहेर, दारातच बसले, मांडीवर घेतलं, ना अस्त्र ना शस्त्र, नखच पोटामध्ये टाकली आणि उदर असं
फाडल्याबरोबर ते आतडे काढले, तो गतप्राण झाला, आतडे काढले आणि गळ्यामध्ये टाकले. प्रल्हादांच्या डोळ्यातून पाणी चाललं होतं. योगींद्र शुकाचार्य विचारतात, देवाने असं का केलं? म्हणे या रक्तामासापासून माझा प्रल्हाद निर्माण झालाय ना, म्हणून ते आतडे गळ्यात टाकून त्या आतड्यांचा सन्मान केलाय. ठीक आहे म्हणे. भगवंत शांत व्हायला तयार नाही. आगीचे बोळ तोंडातून निघतायत. उठले आणि आसनावर जाऊन बसले. कुणाच्या? हिरण्यकश्यपूच्या. आता बाकीच्या देवतांनी विचार केला, हा बाबा जर अशीच आग ओकत राहिला तर शांत कधी व्हायचा? मग याला शांत करण्यासाठी काहीतरी पर्याय. मग वेद उपनिषद सगळी मंत्रतंत्र गायली, ते काही शांत होत नाही. मग त्यांच्या लक्षात आलं, अरुण दादा, मनुष्य किती चिडलेला असला आणि बायको समोर आली, संन्याशी बसला सगळे, किती चिडलेला असला, फक्त घरच्या बायकोला समोर आणून उभा राहिला. तिला माहिती आहे ही तर शांत नाही झालं का मग घरी तीन फक्त तेवढंच म्हणावं, पाहते तुमच्याकडं, संपला विषय. जेवता जेवता बायकोने एवढंच म्हणा, पटकन जेवा, काही बोलायचंय, विषय संपला जेवायचा. कोण झेलायचं एवढं सगळं? मग देवतांनी विचार केला, नारदांना बोलून घेतला, असं करा म्हणे, पटकन लक्ष्मी आईंना बोलवून आणा, कारण देव त्यांच्याशिवाय शांत होणार नाही. माता लक्ष्मीकडे नारदजी पळत पळत गेले आणि म्हणे लवकर चला, लवकर चला. म्हणल्यानंतर त्या घाई घाईनं आल्या आणि आल्याबरोबर त्यांनी आकाशातून फक्त असं डोकावून पाहिलं आणि डोकावून पाहिल्यावर ते म्हणले, आमचा पप्याचा बाप असा नाही, ते हे नाही आहे, हे दुसरंच कुणीतरी आहे. त्याही निघून गेल्या. आता शांत कसं? प्रल्हादाला बुद्धी सुचली आणि भक्त प्रल्हाद देवाच्या मांडीवर जसे जाऊन बसतात तसे भगवंत शांत झाले. आता पुढे गंमत आहे, ऐका. भगवंत शांत होतात आणि कुरवळताना प्रल्हादाला म्हणतात, प्रल्हादा काहीतरी माग मला, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. मी तुकोबरायांचं सांगतेय, धन्यता व्यक्त कशी केली आहे, ऋण नाही ठेवलं देवाचं. ए प्रल्हादा, जर प्रल्हाद हे तुकाराम महाराज आहेत तर तीच वृत्ती तुकोबांच्या अस्तित्व जीवनामध्ये आहे. आज त्याचा अनुभव आपण घेतोय. ए देवा, मला मागायला सांगतोयस? मांडीवरून उडी टाकली आणि देवाला म्हणले उठ. भक्त प्रल्हाद एवढ्या आक्रोश करणाऱ्या परमात्म्याला म्हणले, ए देवा उठ. देव उठले. म्हणले, देवा तू ज्या खुर्चीवर बसला, इमानदारीनं सांग, ती खुर्ची परंपरेनं कुणाची आहे? ते म्हणले, तुझ्या बापाची आहे. मग माझ्या बापाची असताना तू का बसला? दुसऱ्याच्या खुर्चीवर बसू नये माणसानं अधिकाराशिवाय. स्वतः प्रल्हाद त्या आसनावर बसले आणि देवाला विचारलं, ए देवा, आता राजा कोण आहे? देव म्हणले, तुम्ही. मी राजा आहे ना, दरबार माझा आहे ना, आणि तुम्ही अतिथी आहात ना, आता तुम्ही मला मागा. काय सामर्थ्य आहे महाराज. देवाला कौतुक वाटलं आणि देव म्हणला की एवढूसं बालक आहे पण काय बोलताय, तुला मागायचंय प्रल्हादा? हो म्हणे, देवा आता मी बसलोय ना, आता तुम्ही मला काहीतरी मागा, मी नाही मागणार. देवही हुशार होते. देवानं सांगितलं, ऐक ना प्रल्हादा, मी मागू का? म्हणे, हो मागा. मग माझं मागणं असं आहे की तू मला काहीतरी मागावं, हे माझं मागणं आहे. प्रल्हाद देवापेक्षा 10 पटीनं पुढे आहेत. प्रल्हाद काय म्हणले माहितीये? देवा आता मी मागू का? म्हणे, काय? देवा तुला मागण्याची मला कधी वृत्तीच होऊ नये, हे माझं मागणं आहे. मला मागायचंच नाहीये देवा, कारण का आहे त्या स्थितीत तुझ्या भजनानंदामध्ये एवढा मी आनंदी आहे. बोलोबा आणि कणकाईचं असंच झालं, तुकोबाचं असंच झालं. अरे देवा, तुझ्या चरणाचं दास्यत्व आम्हाला घडतंय ना, हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. हा विठ्ठल नामाचा गुणानुवाद आमच्या जीवनाला लागला. हे पुण्यस्मरणाची विधी यासाठीच आहेत. आपण कीर्तन ठेवता, अन्नदान ठेवता, काहीतरी सत्कर्म घडावं ना बाबा या देहामध्ये. त्या संत महात्म्यांनी काहीतरी केलं म्हणून समाजाच्या समोर मांडता आलं. आपल्याकडं ठेवण्यासारखं काय आहे? आम्ही नेहमी सांगत असतो, आपण मेल्यावर माईक हातात घेऊन एखाद्यानं तासभर बोलावं असं काय आहे आपल्याकडे? आहे का? आहे? खुशाल नाही म्हणतात बसलेले. आपल्याबद्दल कुणीतरी 4 शब्द बोलावे अशी कोणतं कर्तृत्व आहे आपल्याकडे? त्यांनी केलं म्हणून आज त्यांच्या नावाचा गाजावाजा आहे. कुठे? इथे नाही, यमलोका. याई भूमंडळा कीर्ती माझी, ओ याई भूमंडळा माझी कीर्ती. आये भूमंडळावरती याही भूमंडळा
आहे ना हो, हे साधारण व्यक्तिमत्व नाहीये तुकोबा. काहीतरी केलं, कुठेतरी बसलेत. डॉक्टर साहेबांचं नाव मोठं आहे, सांगितलं आल्या आल्या, हा सगळे आहेत, पण इथे काहीतरी विशेषत्व, काहीतरी केल्याशिवाय पदरात काही पडत नाही. उगाच हान होऊन करून चालत नाही. कीर्तनात रडवणारे अनेक आहेत आणि हसवणारे अनेक आहेत. मार्ग दाखवणारा असला पाहिजे. ते क्षणार्धापुरतं झालं, उडून गेलं. बऱ्याच लोकांना कीर्तन झाल्यावर कपडे झटकायची सवय. काय काय मळ असतो कुणास ठाऊक, उठले की कपडे झटकतात. मी एकदा विचारलं एक जणाला, म्हणलं का हो, मी तुम्हाला कथेला रोज पाहते, तुम्ही उठले की कपडे झटकता, काय कारण आहे? त्यानं सांगितलं, घरचं झालं थोडं, व्याहणं धाडलं गोड. म्हणले तुमचं तुम्हालाच घेऊन जा. घरी कुठं घेऊन जा, घरी काय कमी आहे का? म्हणलं करायला घेऊन जायचं घरी. अशी वृत्ती म्हणल्यावर माणसामध्ये कधी सुधारणा, अरे काहीतरी असायला हवं का? एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता इथे तरुण मुलंही बसलेली आहेत, मनाच्या कुपीत घेऊन जा. आयस्टन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, आयस्टन शास्त्रज्ञ. आता त्याचं नाव फार मोठं होतं, डॉक्टर साहेब. फार सुंदर प्रयोग असायचे, सूत्रबद्धता असायची, आणि त्याच्या हजारोच्या संख्येने शिष्यमंडळी होती. एवढा मोठा माणूस. बरं, पूर्वीच्या काळामध्ये काही सोशल मीडिया नव्हती. आता कुठं उभं राहिलं, पटकन फोटो काढा, या महाराजाला तुम्ही ओळखीता का, लगेच प्रचार होतो. वेळ लागत नाही प्रचार व्हायला. तेव्हा ते एवढे जबरदस्त व्याख्यान करायचे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचं व्याख्यान म्हणजे पर्वणी असायची. दिवाळ सणामध्ये आयस्टनचं व्याख्यान ऐकावं अशी एका ग्रामीण भागामध्ये उपयोजना झाली, आणि तिथल्या लोकांनी सर एक पत्रव्यवहार केला आणि पत्र पाठवलं. ते पत्र त्यांच्या PA हातामध्ये पडलं. आता तो PA गाडीही चालवायचा आणि सगळं सांभाळायचं. त्याने ते पत्र वाचल्याबरोबर तो आयस्टनच्या जवळ गेला आणि त्यांनी सांगितलं, म्हणले सर अशा अशा गावावरून बघा, 200-250 किलोमीटर हे गाव आहे, आणि तिथून हे पत्र आलंय, दिवाळ सणाला तुमचं व्याख्यान. त्यावेळेला सरांनी एवढा आनंद व्यक्त केला. ते म्हणले चला, याच्या निमित्तानं समाजकार्य होतं, विद्यार्थ्यांना काही शिकवायला मिळतं, संधी आहे. ते म्हणले पत्रव्यवहाराद्वारे होकार देऊन टाका. आता त्या गावातल्या कोणत्याच माणसानं आयस्टनला पाहिलेलं, त्या भागात आयस्टन गेलेलेच नव्हते कधी. हे सगळं झालं, पत्रव्यवहार झाला, दिवाळ सण 2-3 दिवसावर आला, आणि यांना ताप भरला. कुणाला? आयस्टनला. ताप भरल्याबरोबर आता जायचं कसं? मग तो त्यांचा तो नोकर, अर्थात तो गाडी चालवणारा, तो सोबत राहणारा, तो आला. तो म्हटला सर तयारी केली पाहिजे बरं का, उद्या निघायचं आहे आपल्याला. ते म्हणले अरे उभा राहता येत नाही मला, अंगाला एवढा ताप आहे, 2 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही, आणि कसं जायचंय, उद्याचं उद्या बघू. सकाळ जशी झाली तशी तयारी सुरू केली यानं, गाडी धू वगैरे, सामान घे, असं तसं. तर म्हणलं सर माझी तयारी झाली, तुम्ही? ते म्हणले आपली काही धाडच नाही म्हणले एवढ्या लांब येण्याचं, मी बोलूच शकत नाही. अरे 2 तास म्हणता म्हणता 3 तास होतात म्हणले, लोक जास्त वाढले की लोकांच्या अपेक्षा असतात. ते म्हणे सर तुम्ही नाही गेलात ना तर सगळं होईल, पण लोक नाराज होतील म्हणे. मंदिर तोडो मस्जिद तोडो पर किसी का दिल मत तोडो. सात्विकतेमध्ये कधी कुणाचं मन आणि श्रद्धा तोडायची नाही. लोकांची श्रद्धा आहे तुमच्यावर, काही करा पण तुम्ही चला. अर्धा-पाऊण तास झाला सरांच्या जवळ, डोकं गुंतवलं, पण सर काही हो म्हणायला तयार नाही. मग यानं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ताकद दाखवली, आणि हे त्यांना म्हणलं सर उठा बरं उठा. म्हणे काय? गाडीत बसा फक्त. म्हणे का? म्हणे आजचं व्याख्यान मी करतो. म्हणे तू? तो म्हणला इतक्या दिवस सोबत राहिले ना, काय फक्त पंक्ती जेवलो का काय, काय घेतलं असेल ना चोरून मारून, एवढे कीर्तन ऐकले, काय येत असेल ना मला. म्हणले बाळा लोकात बोलणं एवढं साधं नसतंय, काही चुकलं तर म्हणले नाव खरं, काही नाही म्हणले, माझ्यावर विश्वास ठेवा, एवढे दिवस झाले तुमची सेवा, काही ना काही केलं असेल की नसेल. म्हणले चला या निमित्तातून याला पडताळून पाहते ना, आपल्यानंतर कोणी गादी चालवणारा पाहिजे की नाही. त्यांनी पटपट चांगले कपडे घातले, गाडीत बसले. अर्ध्यात गेल्यावर यानं गाडी थांबवली, आणि हा म्हणला सर फक्त स्टेजवर बसून राहा, इकडे तिकडे जाऊ नका, पण एक काम करा. काय? तुमचे कपडे मला द्या, माझे कपडे तुम्ही घाला. व्याख्यान मी करणार आहे. अशा साध्या कपड्यावर कसं व्याख्यान करू? मोठी माणसं अशी असतात, त्यांना फार मान सन्मान लागत नाही, भोळी असतात बिचारी, विद्वत्तेनं मोठी झालेली असतात. त्यांनी कपडे काढले आणि याच्या अंगात घात, त्याचे साधे कपडे घातले, शेजारी बसले. व आता लोकांनी गाडीचा प्रकाश बघितला, बघता बघता सही सांज व्हायची वेळ आली. बेंडबाजे वाजायला लागले, फटाके वाजायला लागले. एवढा मोठा थाट माट आणि इतका मोठा हार आणला गावकऱ्यांनी की याच्या बाप दाद्याच्या जन्मात सुद्धा असा हार कधी गळ्यात पडलेला नव्हता. इथं डसडस रडायला लागले. आयस्टन म्हणून याचंच स्वागत केलं लोकांनी. काही काहींनी तर खांद्यावर घेतलं आणि स्टेजवर उचलून नेलं. हा मागून आवाज द्यायचा, सर आहे का? ते म्हणले आहे आहे, काळजी करून. सर स्टेजवर आले, त्यांनी सराला असं खाली बसवलं आणि हा उभा राहिला.
आणि जे काही यानं व्याख्यानाला प्रारंभ केला तुम्हाला सांगते, आयस्टनच्या भाषणाला कमी टाळ्या पडतील एवढ्या टाळ्या याच्या भाषणाला पडल्या. आणि आयस्टन असे ताट बसले, ते म्हणले येसंगची लय आगाव राहता, कधी काय करताना सांगता येत नाही. एवढं शिकलो म्हणले बघता बघता, कसं आलं म्हणले याला, लोक इतकं छान बोलतोय म्हणे. बसणारा समाज फार सुज्ञ होता. अज्ञ, सुज्ञ, तज्ञ आणि सर्वज्ञ असे 4 प्रकार आहेत. ज्याला काहीच कळत नाही ते अज्ञ, ज्याला थोडं थोडं सगळ्यातलं कळतं ते सुज्ञ, ज्याला एकातलंच सगळं कळतं ते तज्ञ, आणि ज्याला सगळ्याचं सगळं कळतं ते सर्वज्ञ. काही बसलेले होते तज्ञ तिथे. आता 2-2.5 तास याचं व्याख्यान झालं, टाळ्या झाल्या, यांनाही बरं वाटलं. हे तर एवढं फुगलेलं होतं, त्याला वाटलं बस जग जिंकल्यासारखाच आनंद होता. सगळं झालं आणि सगळं झाल्यानंतर बस आता यांना वाटं लावायचंय, तेव्हा 3 वयस्क स्टेजवर आली, वडीलधारी मंडळी स्टेजवर